आनंदराज आंबेडकर यांच्या प्रयत्नातून पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 500 कोटींचा निधी मंजूर। सिद्धार्थ लॉ कॉलेज येथे डॉक्टर शंकरदादा माने यांची आनंदराज आंबेडकरांना अभिनंदन भेट। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समाज कल्याण मंत्री यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांच्या विकासासाठी तब्बल 500 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण चळवळीची जिवंत परंपरा आहे। समाजातील वंचित, गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून देण्याचे कार्य या संस्थेने देशभरात सुरू ठेवले आहे। या निधीमुळे संस्थेअंतर्गत असलेल्या शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृहांना नवसंजीवनी मिळणार आहे। या ऐतिहासिक निर्णयानंतर रिपब्लिकन सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांनी दादर येथील सिद्धार्थ लॉ कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले येथे आनंदराज आंबेडकर यांची खास भेट घेऊन त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। या प्रसंगी डॉक्टर शंकरदादा माने यांनी सांगितले की हा निधी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण तत्त्वज्ञानाला प्रत्यक्ष बळ देणारा उपक्रम आहे। आनंदराज आंबेडकर साहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या संस्थेसाठी केलेला हा प्रयत्न ऐतिहासिक आहे। राज्यभरातील शिक्षक, विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या या कार्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला आहे। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशामधल्या तमाम गोरगरीब दलित जनतेसाठी 8 जुलै 1945 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची शिक्षण संस्था काढली, जेणेकरून या देशातल्या तमाम गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी म्हणून ही संस्था काढली। किंवा त्यानंतर राजगृह, जे बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वात आवडतं, ज्याच्यामध्ये लायब्ररी होती बाबासाहेबांची अत्यंत मोठी, ती सुद्धा बाबासाहेबांनी हॉस्टेल म्हणून परिवर्तित केलं। अशा पद्धतीने या देशामधल्या तमाम गोरगरीब जनतेला शिकायला मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। आज तिचा विस्तार मुंबईमध्ये अनेक कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर महाडला आहे, दापोलीला आहे, औरंगाबादला आहेत, बुद्धगयाला आहेत, बँगलोरला आहेत, असा प्रचंड देशभर त्याचा विस्तार झालेला आहे। आणि आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर युती केल्यामुळं आज अनेक गोष्टी पॉझिटिव्ह होत आहेत। त्याचमुळं आपण पाहत असाल की एकनाथजी शिंदे आणि शिरसाट आपले सामाजिक न्याय विभागाचे मंत्री या दोघांनी घेतलेल्या आग्रहास्तव महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये 5 वर्षामध्ये देण्यात यावेत आणि इथे असणाऱ्या ह्या संस्थेचा जीर्णोद्धार करावा आणि या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ही संस्था ज्या पद्धतीने गोरगरीब जनतेला आणि त्यांच्या मुलांना शिकवण्याचं काम करते त्याला हातभार लावावा, अशा पद्धतीचा अत्यंत चांगला उपक्रम महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। मी त्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांचे मनापासून आभार मानतो की त्याने अत्यंत पुढाकार घेऊन हा कॅबिनेटमध्ये विषय लावून घेतला आणि याबद्दल 500 कोटी रुपये या पीपल एज्युकेशन सोसायटीला देण्याचं ठरवलंय। पीपल एज्युकेशन सोसायटीचा चेअरमन या नात्याने मी या दोघांना आणि खास करून आंबेडकरी जनतेच्या वतीने सुद्धा या दोघांना मी मनापासून धन्यवाद देतो। जय भीम।